हॅलो कुकिंग विथ रसिकामध्ये आज आपण हॉटेलसारखं इडली सांबार आणि चटणीची रेसिपी पाहणार आहोत। तर त्यासाठी सुरुवातीला इथे मी 3 कप तांदूळ कोणताही असावा परंतु मी जुना घेतलेला आहे, अर्धा कप उडीद डाळ आणि 1 चमचा मेथी हे सर्व 5 ते 6 तासासाठी भिजत ठेवलेलं होतं। आणि त्याचबरोबर आता ते मी मिक्सरला लावणार आहे। पाणी काढून हे सर्व मी थोड्या बॅचमध्ये मिक्सरला लावून घेणार आहे। हे मिक्सरला लावताना सोबत 1 वाटी शिजवलेला भात मी इथे घेतलेला आहे, यामुळे इडली सॉफ्ट आणि जाळीदार होण्यास मदत होईल। हे मिक्सरला लावलेलं इडलीचं बॅटर हे आपल्याला अगदी बारीक असं वाटून घ्यायचं आहे आणि एका मोठ्या पातेल्यात आपल्याला हे सर्व बॅटर काढून घ्यायचं आहे। तर इथे मी मोठं भांडं वापरलेलं आहे इडली बॅटर, कारण ते जेव्हा फर्मेंट होतं रात्रभर किंवा 8 ते 9 तासासाठी, तर त्यानंतर त्याची साईज वाढून ते बाहेर झाकणाच्या येऊन वाहून जाऊ शकतं, यासाठी मी हे भांडं मोठं वापरलेलं आहे। तर इथे आपलं सर्व इडली बॅटर मिक्सरला लावून वाटून बारीक झालेलं आहे। आता हे सर्व आपल्याला एकजीव होईपर्यंत छान ढवळून घ्यायचं आहे आणि रात्रभर किंवा 7 ते 8 तासासाठी आपल्याला हे झाकून फर्मेंट होण्यासाठी ठेवायचं आहे। चला, तर दुसऱ्या दिवशी इथे चांगलं पीठ फर्मेंट होऊन आलेलं आहे, पण त्याआधी आपण सांबार बनवून घेऊया। तर त्यासाठी कुकरच्या डब्यामध्ये 1 वाटी तूर डाळ आणि पाव वाटी मसूर डाळ घेतलेली आहे। स्वच्छ 2 ते 3 वेळा धुतलेली आहे आणि पुरेसं पाण्यामध्ये अर्धा चमचा हळद घालून खालच्या डब्यामध्ये ठेवलेला आहे। आता इथे मी काही भाज्या चिरून घेतलेल्या आहेत। त्यामध्ये मी भोपळा घेतलेला आहे सालासकट, थोड्या मोठ्या फोडींमध्येच घेतलेला आहे आणि स्वच्छ धुवून कुकरच्या डब्यामध्ये घेतलेला आहे। त्याचप्रमाणे 1 मोठं गाजर वरून जरासं तासलेलं आहे आणि स्वच्छ धुवून त्याचेही मोठे तुकडे असे लांब लांब केलेले आहेत आणि ते देखील त्या भोपळ्याच्या पातेल्यामध्येच घातलेले आहेत। इथे मी 1 मोठा बटाटा घेतलेला आहे, सालं काढून त्याच्या देखील मोठ्या फोडी करून इथे घेतलेल्या आहेत। आता 1 वांग घेऊन त्याच्या पण मोठ्या फोडी करून इथे मी ॲड केलेले आहेत। तर याप्रमाणे आपल्या सर्व भाज्या कट करून कुकरच्या डब्यामध्ये हे सर्व ठेवलेलं आहे। त्याचप्रमाणे शेवग्याच्या शेंगा आहेत, ते 8 ते 10 फोडी सालं काढून स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि त्या देखील पाणी न घालता इथे झाकण ठेवून मी कुकरला 2 ते 3 शिट्ट्या करून घेणार आहे। चला, तर तोपर्यंत आपण सांबारच्या फोडणीची तयारी करूया। तर इथे 1 मोठा कांदा उभा पातळ चिरून घेतलेला आहे, 1 मोठा टोमॅटो तोही बारीक चिरून घेतलेला आहे, 1 इंच आलं आणि 15-20 लसूण पाकळ्या बारीक किसून, त्याचप्रमाणे 1 हिरवी मिरची बारीक कट करून इथे घेतलेली आहे। त्याचप्रमाणे 1 मोठा कांदा इथे मोठ्या आकारात पाकळ्या मोकळ्या करून घेतलेल्या आहेत। तोपर्यंत आपला कुकरही थंड थोडा झालेला आहे आणि डाळ मी काढून जरा मिक्स करून घेतलेली आहे। तर आता सांबार ज्या पातेल्यामध्ये बनवायचं आहे त्यामध्ये मी 2 ते 3 चमचे तेल घेतलेलं आहे, अर्धा चमचा जिरं, अर्धा चमचा मोहरी, 7 ते 8 मेथी दाणे आणि 1 चमचा उडीद डाळ, तसेच 5 ते 6 कढीपत्त्याची पानं, 1 तेजपत्त्याचं पान, उभा पातळ चिरलेला कांदा, बारीक चिरलेली हिरवी मिरची घालून कांदा सोनेरी हलका होईपर्यंत मी परतून घेतलेला आहे। कांदा अर्धवट परतत आला की त्यामध्ये आलं आणि लसूण किसलेलं मी इथे घातलेलं आहे आणि ते देखील कांद्याबरोबर छान परतून घेतलेलं आहे। कांदा इथे छान परतला गेलेला आहे। आता पाव चमचा हिंग टाकलेला आहे। हिंग मी उशिरा टाकलेला आहे, नाही आधी टाकला तर तो करपून जातो। त्याचप्रमाणे बारीक चिरलेला टोमॅटो घालून टोमॅटो मऊ होईपर्यंत इथे मी परतून घेणार आहे। टोमॅटो अर्धवट परतत आला की त्यामध्ये मोठा चिरलेला व पाकळ्या सोडवून घेतलेला कांदा इथे मी टाकणार आहे, म्हणजे अर्धवट कांदा असा शिजला जाईल आणि सांबाऱ्यामध्ये तो छान मिळेल। तर इथे 2 मिनिटांसाठी झाकून ठेवलेलं आहे आणि तुम्ही पाहू शकता टोमॅटो आपला छान शिजून झालेला आहे। आता यामध्ये शिजवलेली डाळ मी इथे टाकलेली आहे आणि आवश्यकतेनुसार पाणी टाकलेलं आहे। त्याचप्रमाणे 1 चमचा काश्मीरी मिरची पावडर, पाव चमचा गरम मसाला, 3 चमचे चिंचेचा कोळ आणि अर्ध्या लिंबा एवढा गूळ, त्याचप्रमाणे शिजवलेल्या भाज्या मी ॲड करून इथे छानपैकी ढवळून घेतलेला आहे। भाज्यांमध्ये मी शेवग्याच्या शेंगा थोड्या बाजूला काढून घेतलेल्या आहेत, कारण आपण एकदम उकडलेल्या होत्या त्यामुळे त्या मोडू शकतात, यासाठी मी त्या शेवट ॲड करणार आहे। आता इथे 2 ते 2.5 चमचे सांबार मसाला मी ॲड केलेला आहे आणि चवीनुसार मीठ घातलेलं आहे, साधारण 1.5 चमचा मी मीठ ॲड केलेलं आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त केलं तरी चालेल। त्याचप्रमाणे कोथिंबीर घातलेली आहे आणि छान ढवळून एक उकळायच्या आधी मी इथे शेंगा मिक्स केलेल्या आहेत, म्हणजे आता पूर्ण ढवळून झालेलं आहे, म्हणजे आपल्या शेंगा फारशा
अशा मोडल्या जाणार नाही। मला कमी वाटला म्हणून मी सांबार मसाला पुन्हा 1 चमचा घालून छान उकळून आलेला आहे। आपला सांबार इथे तयार झालेला आहे। इथे सांबार मसाला माझ्याकडे तयार होता, तोच मी ऍड केलेला आहे। याआधी मी मेदू वडा या रेसिपीमध्ये सांबार मसाल्याची डिटेल रेसिपी तुमच्या बरोबर शेअर केलेली आहे। चला तर आपण इडल्या करायला घेऊया। तर इथे छान तुम्ही पाहू शकता आपलं पीठ छान फर्मेंट झालेलं आहे। यातलं मी थोडं बाजूला काढून घेतलेलं आहे। जे आता मला इडल्या करायच्या आहेत त्यातच मी तेवढ्यापुरतं मीठ घातलेलं आहे आणि छान एकजीव होईपर्यंत हे ढवळून घेतलेलं आहे। मी एकत्र सर्वात मीठ घातलेलं नाहीये, कारण उरलेलं पीठ जास्त आंबट होऊ शकतं। यासाठी मी जेव्हाचं तेव्हा मीठ ऍड करणार आहे। तर मी इथे स्टीमर मध्ये आज इडल्या करणार नाहीये। मी इथे कुकर मध्येच 1 ग्लास पाणी ओतून ते गरम होण्यास ठेवलेलं आहे आणि तोपर्यंत इडली पात्राला मी इथे तेल ग्रीसिंग करून घेतलेलं आहे आणि थोडं इडली बॅटर इथे टाकून घेतलेलं आहे आणि साच्याच्या प्लेट एकमेकांवर लावून घेतलेले आहेत। इथे साच्याच्या प्लेट एकमेकांवर लावून घेताना सुद्धा एकमेकांवर इडल्या येणार नाहीत याची मी काळजी घेतलेली आहे की 2 इडल्यांच्या मध्ये वरच्या साच्यामधली इडली येईल या पद्धतीने मी इडलीचा साचा बंद करून घेतलेला आहे। त्याचप्रमाणे कुकर मधलं पाणी छान गरम झालेलं आहे, त्यामध्ये अलगद साचा ठेवून मी झाकण लावलेलं आहे। झाकणाची शिट्टी मी काढून घेतलेली आहे आणि 12 मिनिटांसाठी इडल्या मी वाफवून घेतलेल्या आहेत। 2 ते 3 मिनिटं गॅस बंद करून याला रेस्ट होऊ दिलेला आहे आणि नंतर तयार इडल्या डिमोल्ड करून घेतलेल्या आहेत। तुम्ही पाहू शकता आपल्या छान मऊ लुसलुशीत पांढऱ्या शुभ्र जाळीदार अशा इडल्या तयार झालेल्या आहेत। तर याचप्रमाणे मी इतर राहिलेल्या इडल्या सुद्धा करून घेतलेल्या आहेत। चला आता दुसऱ्या बॅचच्या इडल्या वाफेपर्यंत आपण इथे चटपटीत तिखट अशी चटणी बनवून घेऊया। तर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये 3 हिरव्या मिरच्या, अर्धा इंच आलं, 5-6 कढीपत्त्याची पानं, 4-5 लसणाच्या पाकळ्या, 1 वाटी ओलं खोबरं, मुठभर कोथिंबीर, 1 चमचा दही, पाव चमचा जिरं, चवीनुसार मीठ आणि अगदी थोडं पाणी घालून मी ही चटणी बारीक अशी वाटून घेतलेली आहे। तर चटणीच्या फोडणीसाठी एका तडका पॅन मध्ये अर्धा चमचा तेल घेतलेला आहे आणि पाव चमचा मोहरी, अर्धा चमचा उडीद डाळ, कढीपत्त्याची पानं अशीच हातावर चुरून टाकलेली आहेत। त्याचप्रमाणे चिमूटभर हिंग आणि 1 सुकी मिरची अशीच तोडून मी याची फोडणी यावर चुरचुरीत अशी दिलेली आहे। तर इथे आपली चटपटीत तिखट अशी छान चटणी तयार आहे। तर आजची माझी ब्रेकफास्ट रेसिपी तयार झालेली आहे। इडली, चटणी आणि सांबार रेसिपी आज मी तुमच्याबरोबर जे शेअर केलेली आहे ती माझी करण्याची पद्धत आणि माझी रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला पटपट लाईक करा, शेअर करा आणि हो, चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, म्हणजे माझ्या अशाच नवनवीन रेसिपी तुमच्यापर्यंत सहज पोहोचतील। चला पुन्हा भेटू, बाय।